शेतकरी कर्जमाफी ऐकून खूप जणांच्या पोटात गोळा येतो. शेतकऱ्यांना कर्जमाफी का पाहिजे यामागे हजारो कारणे आहे. त्यापैकी कालपर्यंत कापसाचा भाव 7,000 होता. ज्या दिवशी शेतकऱ्याच्या घरातला कापूस संपला की लगेच व्यापाऱ्यांनी भाव 8,000 केला. शेतकऱ्यांची तूर बाजारात यायच्या अगोदर तिला 10,000 भाव होता. शेतकऱ्यांची तूर बाजारात आली की निम्म्यानं तिचा भाव कमी केला. तसेच शेतकरी काही ना काही आशेनं पीक विमा भरतो. तो पीक विमा मंजूर झाल्यानंतर पण तो पीक विमा मिळायला वर्ष वाट बघावं लागती. हा अन्याय फक्त शेतकऱ्यावरच का? हे सरकार अदानी अंबानीचं कर्जमाफी एका रातीमध्ये करतंय. विजय माल्यासारखा 1,000 कोटीचा घोटाळा करणारा माणूस आज लंडनमध्ये आरामशीर जिंदगी जगत आहे आणि सरकारला शेतकऱ्याला कर्जमाफी देण्यासाठी पैसे नाहीत असं अजित पवार स्वतः म्हणले. तर त्यामुळे या सरकारचा मी जाहीर निषेध करतो. मुख्यमंत्री साहेबांना निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांना. तुमचा 7/12 कोरा करू, कोरा कोरा कोरा. जर शेतकऱ्याचा 7/12 कोरा नाही केला तर मुख्यमंत्र्यावर 420चा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. सर्व शेतकरी बांधवांना मी आवाहन करतो की आज सकाळी 10 वाजता पोलीस स्टेशन पाथरी मध्ये सर्वांनी यावे. आपल्याला या सरकारने फसवलं आहे, खोटं आश्वासन कर्जमाफीचं दिलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर 420चा गुन्हा दाखल झालाच पाहिजे.